सांस्कृतिक कार्य संचालनालय, जिल्हा अधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगर परिषद यांच्या वतीने वंदे मातरम सार्ध शताब्दी 150 वर्षानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, हुतात्मा सुखदेव, हुतात्मा भगतसिंग यांच्या स्मृतींना उजाळा देत तरुण पिढीमध्ये राष्ट्रप्रेम करण्यात आलं जागृत। चांडोली येथे हुतात्मा राजगुरू भगतसिंग सुखदेव यांच्या शहीद दिनानिमित्त मंगळवारी सकाळी 10 ते 5 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वातंत्र्य संग्रामावर आधारित प्रदर्शनाला गर्दी। या प्रदर्शनात स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ छायाचित्रे, माहिती फलक आणि स्थानिक कलाकारांचे देशभक्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम केले सादर। केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत जनगणना कार्य संचालनालयाच्या जनगणना 2027 च्या पूर्व तयारीला वेग। पहिल्या टप्प्यातील घर यादी आणि घर गणना हे काम 16 मे ते 14 जून या कालावधीत होणार। त्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीत नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार। ग्रामीण भागात तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी हे चार्ज अधिकारी म्हणून काम पाहणार। शहरी भागात मुख्य अधिकारी किंवा संबंधित आयुक्त ही जबाबदारी पार पाडणार। सर्व नोंदवही अंतिम करून स्वाक्षरीसह जनगणना संचालनालयाकडे सादर करण्याचेही दिले निर्देश। आगामी जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर घर यादी, गट नोंद प्रणालीवरील घर यादी, गट नोंदी अचूक ठेवण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची घेतली बैठक। या बैठकीत केंद्र सरकारच्या जनगणना संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडून पुणे जिल्ह्यासाठी नियुक्त जिल्हा समन्वयक रजत मित्तल यांचं मार्गदर्शन, क्षेत्र स्तरावर मांडणी आणि भौतिक पडताळणीची कामे अचूकपणे पूर्ण करूनच HLBC प्रणालीवर नोंदी कराव्यात असे त्यांनी केले स्पष्ट। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवसांची मोहीम मंगळवारपासून देशभरात राबवण्यात येणार। महाराष्ट्रातही या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्यात येणार। राजगुरुनगर येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे मंगळवारी क्षयरोग मुक्त भारत अभियान 100 दिवसांची तीव्र मोहीम या अंतर्गत जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रिय तपासणी। या तपासणीत वृद्ध, मधुमेही, कुपोषित, PH-HIV क्षय रुग्णांचे संपर्क, स्थलांतरित आणि झोपडपट्टीतील नागरिकांची 100% तपासणी सुनिश्चित केली जाणार। या मोहिमेत आयुष्यमान आरोग्य शिबिराद्वारे क्षयरोगासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाब, ॲनिमिया आणि कुपोषण सारख्या आजारांची एकत्रित तपासणी करण्यात येणार। आयुष्यमान आरोग्य मंदिर राजगुरुनगर येथील जन आरोग्य समिती सदस्य वैभव नाईकरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक मैंदाड यांच्या हस्ते अभियानाचा करण्यात आला शुभारंभ। यावेळी आरोग्य निरीक्षक भारती भूषण, महेश दहिवळ, दीपक शेलार, तालुका क्षयरोग पर्यवेक्षक मोहसिन पानसरे आणि आनंद जगताप यांची उपस्थिती। पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हुतात्मा राजगुरूंचा शहीद दिन शासकीय पातळीवर साजरा व्हावा। बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे गटनेते विजयसिंग शिंदे यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा। क्रांतिकारक हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आणि खेड तालुक्याच्या अस्मितेसाठी पंजाब राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही शासकीय शहीद दिन साजरा करण्याची आग्रही मागणी। राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू जयंती आणि शहीद दिनाच्या कार्यक्रमाला शासकीय प्रोटोकॉल मिळावा हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडून या दिवसाला शासकीय सोहळ्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय पाठपुरावा करणार असल्याचेही विजयसिंग शिंदे यांनी केलं स्पष्ट। आजच्या पालकांना जर आपल्या मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करायची असेल तर त्यांनी डॉक्टर हनुमंत भवारी लिखित वाचाल तर फुलाल हे पुस्तक वाचायलाच हवे। वाचन संदर्भातील पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात प्रभावीपणे मिळतील। राजगुरुनगर येथे पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात लेखक नितीन थोरात यांचे गौरवोद्गार। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, प्राचार्य संजय घोडेकर, संचालिका मयुरी भवारी आदींची उपस्थिती। यावेळी निबंध स्पर्धेत लहान गटात प्रियदर्शिनी इंगळे प्रथम, अनिश खैरे द्वितीय आणि धनश्री बागुल तृतीय यांनी यश पटकावले।
अक्षरा राऊत, सानवी कशाळे, वेदांत टोंगळे, सपना करंडे आणि कल्याणी पडवळ यांनी पटकावली उत्तेजनार्थ पारितोषिके। मोठ्या गटात अंकिता साकोरे धायवर यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर दीपाली गोळे आणि सीमा शेलार हे अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ठरले मानकरी। अश्विनी वाडेकर आणि डॉक्टर केतकी भातखांडे, काशीनाथ वर्देकर आणि रेखा नाबर यांना मोठ्या गटात उत्तेजनार्थ म्हणून गौरविले। राज्याच्या ग्रामीण भागात सिंगल फेज वीज पुरवठा निर्णय त्वरित मागे घेऊन नियमित वीज पुरवठा सुरू करावा, आमदार बाबाजी काळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली मागणी। खेड तालुक्यातील वाडी वस्तीवर महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता भारनियमनच्या नावाखाली केवळ सिंगल फेज वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतो। ग्रामीण भागातील या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार काळे यांनी ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट घेऊन तात्काळ हा निर्णय मागे घेण्याबाबत केली चर्चा। हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा हा मूलभूत सुविधा आणि बांधकामाचा आराखडा नसून देशाला विश्वगुरू म्हणून कार्य करणाऱ्यांचे प्रेरणास्रोत, प्रेरणास्थळ आहे। त्यामुळे या आराखड्याकरिता करण्यात येणाऱ्या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना भरीव स्वरूपात मदत करण्यात येईल। राजगुरुनगर येथे केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभाग, राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा अधिकारी कार्यालय आणि राजगुरुनगर नगर परिषद यांच्या वतीने शहीद दिवस आणि वंदे मातरम सार्ध शताब्दी 150 वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केलं स्पष्ट। यावेळी आमदार बाबाजी काळे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विवेक अग्रवाल, सहसचिव समीर नंदा, सांस्कृतिक कार्य आणि मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी आदींची उपस्थिती। ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळी असलेल्या राजगुरुवाडा येथे जाऊन केलं अभिवादन। हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामाची पाहणी करीत स्थानिक नागरिकांशी साधला संवाद।